नमस्कार मित्रांनो, इमिटेक टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान देण्यात येतंय। या अनुदानामध्ये जे का कृषी विभागाकडून याद्या प्रसिद्ध केल्यात, या याद्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावं नाहीत। आता हे शेतकऱ्यांची नावं का नाहीत किंवा काय अडचण काय या शेतकऱ्यांची नावं न येण्याचा, त्याबद्दलची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतोय। यावर काही पर्याय आहे का, याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आता मुळात जे काय कापूस आणि सोयाबीन या पिकाला, या पीक उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणात अनुदान घोषित केलं, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली। या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जे काही कमेंट आल्या होत्या किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कॉल करून मेसेज करून विचारलं होतं की सर आमचं या लिस्टमध्ये नाव नाही आहे, आम्हाला काय करता येईल, याबद्दलच्या या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेतोय। आता मुळात यामध्ये जीआर मध्ये आपण क्लिअर कट मेन्शन केलं होतं शासनाने की ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये खरीप 2023 मध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकाची ई पीक पाहणी करून आपलं पीक आपल्या 7 बाऱ्यावर नोंदवलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना फक्त अनुदान वितरित केलं जाणार। आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच केली नाही त्या शेतकऱ्यांना तर कसल्याही प्रकारचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या। परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असाही क्वेश्चन आहे, असाही प्रश्न आहे, सर मी ई पीक पाहणी केली होती तरी माझं नाव नाही, ई पीक पाहणी करून सुद्धा त्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव नाही, याचा नेमका काय अडचण काय किंवा प्रॉब्लेम काय। आता कृषी विभागाकडे गेलं, त्यांना जर विचारलं तर त्यांच्याकडून क्लिअर कट सांगण्यात आलं की आमच्या हातात काही नाही, आम्ही या ठिकाणी काही करू शकत नाही। कृषी सहाय्यकाशी सोबत बोलणं झालं, कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं। आता बऱ्याचशा जणांनी असं सांगितलं होतं की आपण तक्रारी अर्ज कृषी सहाय्यकाकडे देऊ शकता, ते तक्रारी अर्ज घेऊन देखील कृषी सहाय्यकाकडे गेलो होतो, परंतु कृषी सहाय्यकाने त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांनी क्लिअर कट एकाच शब्दात सांगितलं, माझ्या हातात या याद्याचं काहीच नाहीये, तुमची तक्रार अर्ज मी घेतो, मी पुढे पाठवण्याचं काम करतो, परंतु या यादीमध्ये नाव टाकण्यासाठी किंवा व्हेरिफिकेशन करण्यासाठी माझ्याकडे कसल्याही प्रकारची अथॉरिटी नाहीये। आम्हाला विभागाकडून याद्या मिळाल्या, त्या याद्या आम्ही ग्रामपंचायतीवर प्रसिद्ध केल्या, हे लक्षात घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। मग आता या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय। आता ज्या भागात काही भागात तक्रारी घेतात ना कृषी साहेब किंवा कृषी तालुका कृषी अधिकारी असतील, तक्रार घेत नाही, आमच्या हातातच काय नाही, आम्ही तक्रार घेऊन काय करावं, तुम्ही ही पीक पाणी केली नसत। आता ज्या शेतकऱ्याकडे, त्यांचे बरेच कारण आहेत की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केली आहे, परंतु त्यांच्या सातबाऱ्यावर म्हणा किंवा त्यांच्या क्षेत्रात म्हणा काहीतरी फेरबदल चेंज फार झाला असेल, तुमचं क्षेत्र कमी जास्त होणं किंवा काही तुमचं थोडं क्षेत्र दुसऱ्या वॉर्डमध्ये म्हणजे कमी करणं किंवा जास्त करणं, खरेदी झाला असेल किंवा खरेदी विक्री काय झाली असेल त्यामुळे क्षेत्र कमी जास्त झालेलं असू शकतं। गटात काही बाकीच्या गोष्टी असतील, मोजणीमुळे, तुमच्या गट मोजणीमुळे जर तुमचं क्षेत्र कमी जास्त झाले असतील, पोट खराबीमुळे जर काही कमी जास्त झाले असतील, तर अशा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अडचणी आल्यात असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं की, परंतु असंही निदर्शनात आलं शेतकऱ्याकडून काहींच्या 7 बाऱ्यावर कसल्याही प्रकारची काहीच हस्तक्षेप झालेला नाही, जशी 7 बारा गेल्या वर्षी होती तशी 7 बारा या वर्षी दिसते। परंतु अशा सुद्धा शेतकऱ्यांचं 7 बाऱ्यावर दाखवतंय, पिकाचं नाव 7 बाऱ्यावर दाखवतंय, ही पीक पाणी केलेलं कापूस किंवा सोयाबीन या पिकाची नोंदही दाखवतं, परंतु अशा शेतकऱ्यांचं, बऱ्याच शेतकऱ्यांचं असं निदर्शनात आलंय की अशा शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाहीये। याकरिता शासनाने अजून तरी कसल्याही प्रकारचा पर्याय दिलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तरी माझं तरी असं सध्या तरी असा हिशोब आहे की या कंडिशन नुसार या शेतकऱ्यांना वंचितच राहावं लागतं का काय, कारण कुठं तक्रारही घेतली जात नाही, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केली जात नाही, हे तक्रार घेतही नाहीत, बरं घेतली तर यांच्याकडून क्लिअर सांगण्यात आलं आमच्या हातातच काही नाहीये, आम्हाला याद्या वरून आल्यात, आम्हाला विभागीय आयुक्ताकडून ज्या याद्या दिल्या त्या याद्या आम्ही प्रसिद्ध करण्याचं काम केलं, आम्ही याद्या तयार केल्या नाहीत, आम्ही फक्त आपल्याकडून आधार नंबर घेऊन आपलं सहमती पत्र घेऊन त्या ठिकाणी त्या नावापुढं आधार सहमती पत्र किंवा आधार नंबर जो का लिंक करायचा आहे ते फक्त पोर्टलला करून आम्ही याद्या अपलोड करणार आहोत, याच्या पलीकडे आमच्याकडे कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी हस्तक्षेप नाही असं सांगण्यात आलं। आता ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की नाव नाही किंवा ई पीक पाणी, ज्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी ई पीक पाणी केली नाही किंवा ई पीक पाणी सक्सेस झाली नाही, हे लक्षात घ्या। सक्सेस कशी झाली, जर तुम्ही तुमचा 7 बारा काढला तर 7 बाऱ्यावर जे काय खाली पीक पेरा येतो त्या पीक पेऱ्यामध्ये 2023 खरीपच्या याच्यात तुम्हाला कापूस किंवा सोयाबीन जर दाखवत असेल 7 बाऱ्यावर जर तुमच्या दिसत असेल तर तुमची ई पीक पाणी सक्सेस झाली होती। परंतु जर या ठिकाणी जर दाखवतच नसेल ई पीक पाणी, जर तुमचं पिकच निरंक दाखवत असेल, त्या ठिकाणी ब्लँक येत असेल
किंवा 2023 मध्ये काही पिकच दाखवत नसेल, आता त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जरी तुमच्या 7/12 दाखवत आलं, तुमच्या खाते नंबरनुसार पीक दाखवलं जातं, ते कन्फर्म करा तुमच्या खाते नंबरला जे काय पीक आहे ते तुमचं लागलेलं आहे का. जर 7/12 7-8 नावं असतील तर 7-8 जणांचे वेगवेगळे खाते क्रमांक आणि वेगवेगळे पिकं त्या ठिकाणी दर्शवतात. आता हे लक्षात असू द्या, जर तुमच्या खाते क्रमांकासोबत जर तुमचं पीक दर्शवत असेल, नोंद केलेली असेल, सक्सेस झालेली असेल, तर एक पर्याय म्हणून फक्त तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे एक अर्ज सध्या तरी देऊ शकतात. जर घेत असतील तर बहुतांश शेतकऱ्यांकडून तर असं सांगण्यात आलं सर अर्ज देखील घेत नाहीयेत. नसतील घेत तर आपण या ठिकाणी वंचितच राहणार. सध्या तरी कसल्याही प्रकारचा शासनाकडून या ठिकाणी पर्याय दिलेला नाहीये, हे लक्षात असू द्या. ही एक महत्वाची अपडेट होती. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात पडलेला हा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं एक सहज यातून आपला फायदा तर काही नाहीये, फक्त आपण आपल्याला जो काय त्रास होणार होता तो त्रास कमी व्हावा याकरिता हा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. यातून पर्याय तर काही नाहीये सध्या तरी माझ्यापाशी म्हणण्यापेक्षा शासनानेच काही पर्याय दिला नाही, त्यामुळे मी आपल्याला सांगू शकत नाहीये. जर काही आलाच तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल. तर चला, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आपल्या काही मनात शंका असतील, काही प्रश्न असतील, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही माध्यमातून आमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्या त्या प्रश्नाचं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि एक विनंती आहे आपल्याला, बहुतांश जणांचं मेसेज करा, हा मेसेज दिल्यानंतर फक्त हाय नका पाठवू, हाय हॅलो बाय नका करू. जर तुमचं खरंच काम आहे, तुम्हाला खरंच काय अडचण असेल ती अडचण फक्त मेन्शन करा आणि ती अडचण जे काय असेल ती मेसेज मध्ये मेन्शन करा, डायरेक्ट मेसेज सेंड करा. हाय मग आम्ही रिप्लाय द्यायचा, मग तुम्ही काहीतरी बोलायचं असं नका करू. डायरेक्ट तुमची काय आहे ना, तुमची काय अडचण ती अडचण डायरेक्ट आम्हाला सेंड करा, डायरेक्ट आमच्याकडून आन्सर येईल. परंतु हाय बायला आम्ही उत्तर देऊ शकत नाही, कारण बऱ्याच जणांचे मेसेज येतात, हे लक्षात असू द्या. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.